आयुष्यामध्ये अडचणी असतात, संकटे असतात, दुःख असतात आणि या दुःखातून, अडचणीतून बाहेर काढणारे आपले स्वामी आहेत. दररोज आपल्या स्वामींना सकाळी उठल्यानंतर ही प्रार्थना नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे जरी असली तरी स्वामी महाराज तुम्हाला दूर करून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच मिळवून देतील. तर ही प्रार्थना कोणती आहे या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय आलयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील. तुम्हाला चांगलं आरोग्य मिळू दे ही स्वामीचरणी प्रार्थना. आपण स्वामी भक्त आहोत बघा. आपण एक व्यक्ती आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट, अनेक प्रॉब्लेम हे दररोज येतच असतात. पण या सर्वातून आपल्याला स्वामींकडे आपली एक छोटीशी प्रार्थना करायची आहे बघा. ही प्रार्थना केल्यानंतर आपल्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज देतील. तर ही प्रार्थना आपल्याला सकाळी किंवा तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण एक 5 ते 6 मिनिटं मिळतील तेव्हा तुम्ही अगदी डोळे बंद करून आपल्या देवाकडे प्रार्थना करू शकता. सकाळच्या वेळेला काय असतं की आपल्याकडे खूप घाई गडबड असते. महिलांकडे सुद्धा खूप घाई गडबड असते. घरामध्ये घरातल्या व्यक्तींच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. बाहेर जॉबसाठी निघावं लागतं आणि ह्या सर्वातून आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी, स्वामींना प्रार्थना करण्यासाठी वेळच मिळत नाही. तर तुम्ही ही प्रार्थना कधी करू शकता? तर तुम्ही ही प्रार्थना तुमच्याकडे जर वेळ असेल सकाळी तर तुम्ही सकाळी सुद्धा आपल्या स्वामींजवळ, आपल्या देवघराजवळ बसून ही छोटीशी प्रार्थना करू शकता. किंवा दुपारी तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटं जॉबच्या ठिकाणी मिळाले तरी सुद्धा तुम्ही स्वामींना प्रार्थना करू शकता. तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुमच्याकडे 5 ते 10 मिनिटं असतील अगदी शांत, तेव्हा सुद्धा तुम्ही आपल्या स्वामींना प्रार्थना नक्कीच करू शकता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण अगदी श्रद्धेनं आणि मनापासून जेव्हा स्वामी महाराजांना प्रार्थना करतो, स्वामींना काही गोष्टी मागतो आणि आपण स्वामींवर विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी असतात आणि आपल्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा हे स्वामी आपल्याला शक्य करून देतात. प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे, प्रार्थनेमध्ये इतकी ताकद आहे. फक्त ही प्रार्थना करत असताना स्वामींसोबत एकरूप व्हा. मनामध्ये कोणतेही विचार आणू नका, डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ आणू नका. अगदी मन एकाग्र करा, स्वामींशी जोडले जावा आणि आपल्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपले स्वामी हे नक्कीच आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वामींचा वास आहे आणि प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामी सेवक आहे, स्वामी भक्त आहे. तर आता ही प्रार्थना जेव्हा आपण करणार बघा तेव्हा काय होणार, प्रार्थना केल्यानंतर आपलं मन अगदी एकरूप होईल, मन शांत होईल. तुमच्या मनामध्ये जे वादळ असेल किंवा मनामध्ये जे विचार असतील, डोक्यामध्ये जे विचार असतील, टेन्शन असेल, ते त्यातून सुद्धा तुम्हाला थोडा वेळ काही ना का होईना पण शांतता नक्कीच मिळेल. आपण स्वामी भक्त आहोत बघा आणि स्वामी महाराजांना काय हवं आहे आपल्याकडनं, तर फक्त अगदी अंतःकरणापासनं, तुम्ही मनापासनं माझी सेवा करा आणि अगदी मनापासनं भक्ती ठेवा आणि श्रद्धा करा. जेव्हा आपण मनापासनं स्वामींचं एक माळ जरी केली ना तरी सुद्धा ती स्वामींपर्यंत पोचते. त्यासाठी मला स्वामी भक्तांना एवढंच सांगायचं आहे, तुमच्याकडनं भले काही सेवा होत नाही स्वामींची, पण तुमचा स्वामींवर विश्वास आहे, तुमची स्वामींवर भक्ती आहे आणि तुम्हाला माहीत आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे पण अडचणी येणार आहेत, ज्या पण संकट येणार आहेत, त्यातून बाहेर काढणारे हे माझे स्वामीच आहेत. माझ्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी घडत आहेत किंवा इथून पुढे ज्या घडणार आहेत त्यातून सुद्धा बाहेर काढणारे माझे स्वामीच आहेत. हा विश्वास प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये असणं खूप आवश्यक आहे. प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे बघा. आपण जेव्हा आपल्या स्वामींना नम्रतेनं अगदी एकरूप होऊन आणि अगदी शांत मनाने, अगदी व्याकुळ मनाने जेव्हा काही गोष्टी सांगत असतो, तेव्हा आपले स्वामी महाराज अगदी अंतःकरणापासून आपली जी हाक असते त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि स्वामी आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवतात. यासाठी स्वामींना प्रार्थना जेव्हा तुम्ही करणार आहात त्यावेळेला अगदी अंतःकरणापासून करा, अगदी मनापासून करा, अगदी श्रद्धेनं करा की स्वामींशी तुम्ही एकरूप झालं पाहिजे.
स्वामी सुद्धा तुमच्यासोबत कायम आहेत बघा. कारण स्वामींचा कृपाआशीर्वाद प्रत्येक भक्तासोबत असतो. एक डोक्यावरती स्वामींचा हात असतो आणि स्वामींच्या छायेतच आपण सर्व भक्त असतो. दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये खूप शंका येतात, दिवसभरामध्ये आपल्या डोक्यामध्ये खूप विचार येतात, आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत जातात. पण ह्या सर्वातून तुम्ही एक 5 मिनिटं तरी आपल्या स्वामींची प्रार्थना करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे फरक पडतील. तुम्हाला सुद्धा आपल्या स्वामींसोबत जोडले गेले आहे ह्याचा प्रत्येक वळणावरती तुम्हाला त्याचा अनुभव येत जाईल की आपण आपल्या स्वामींसोबत जोडले गेलेलो आहोत. तर आता ही प्रार्थनेविषयी तुम्हाला सांगते की कोणती प्रार्थना आहे. 5 ते 10 मिनिटं अगदी शांतता मिळेल त्यावेळेला अगदी मनामध्ये एकच बोलायचं की माझे स्वामी माझ्या समोर आहेत, माझे स्वामी माझ्या अंतःकरणात आहे, माझे स्वामी सर्वत्र आहेत, माझे स्वामी ह्या निसर्गात आहेत, माझे स्वामी चराचरात आहेत, माझे स्वामी ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. असं मनामध्ये बोलायचं आणि अगदी मनापासून स्वामींना ही प्रार्थना करायची की स्वामी महाराज, मी ह्या आयुष्याच्या वळणावरती एकटी आहे, मला तुमची सोबत हवी आहे. मी प्रत्येक वळणावरती चालत राहते, पण तुम्ही मला योग्य वळण नक्कीच दाखवा, योग्य वाट दाखवा. माझ्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आल्यानंतर मला योग्य गोष्ट नक्कीच मिळवून द्या. दिवसभरामध्ये माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, कुणाचं मन दुखवलं गेलं असेल, ह्यासाठी मला क्षमा करा. स्वामी महाराज, तुमच्याशिवाय माझ्या ह्या आयुष्यामध्ये कोणीसुद्धा माझं नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात, तुमचा एक कृपाआशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे, तुमचा एक मायेचा हात माझ्या डोक्यावरती आहे. त्यासाठी मी प्रत्येक संकटाला, प्रत्येक अडचणीला सामोरी जाते. माझ्या आयुष्यामध्ये जे भोग आहेत त्या भोगूनच मला संपवायचे आहेत. पण ते जे भोग मी संपवत आहे ते संपवण्याची शक्ती, ताकद तुम्हीच मला देत आहात. स्वामी महाराज, तुम्ही माझ्यासाठी माझं सर्वस्व आहात. अशी प्रार्थना तुम्ही स्वामींकडे अगदी अंतःकरणापासून, अगदी व्याकुळ मनापासून करा. स्वामींपर्यंत आपलं नातं एक घट्ट जोडलं गेलं असतं. आपण स्वामी भक्त असतो, आपले स्वामी महाराज आपले गुरु असतात. आणि जेव्हा आपण अशी अंतःकरणापासून स्वामींजवळ प्रार्थना करतो ना, तेव्हा स्वामी महाराज ज्यांपर्यंत आपली प्रार्थना अगदी मनापासून पोचते. कारण ती प्रार्थना अगदी अंतःकरणापासून केली असते, अगदी पूर्ण भक्तीनं, पूर्ण हृदयापासून. आणि खऱ्या भक्तीची आणि खऱ्या हृदयापासून केली, मनापासून केली प्रार्थना ही स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या स्वामींच्या सेवेमुळे शक्य झाल्यात. त्यासाठी स्वामी महाराजांना ही प्रार्थना तुम्ही दररोज करा. तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा पण 5 ते 6 मिनिटं मिळतील तेव्हा तुम्ही ही प्रार्थना करू शकता. प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे. प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत ना, त्या गोष्टी नक्कीच मिळतील. यासाठी सांगते की प्रत्येक स्वामी भक्तांना सांगते, काही वेळेला तुम्हाला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही, काही वेळेला खूप जबाबदाऱ्या असतात, खूप प्रॉब्लेम असतात आयुष्यामध्ये. काही वेळेला आपलं सेवेकडे सुद्धा मन लागत नाही, कारण आपल्या मनामध्ये टेन्शन असतं, विचार असतात. त्यावेळेला तुम्ही अगदी मनापासून डोळे बंद करा आणि स्वामी महाराजांना, तुमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होईल बघा. तुमच्यामध्ये सकारात्मकता येईल आणि तुमच्या मनामधील जे वाईट विचारांचं वादळ किंवा जे विचार आहेत नकारात्मक, ते सर्व दूर निघून जाईल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्यासुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं सकाळी उठल्यानंतर ही प्रार्थना स्वामींना नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत स्वामी भक्तांसाठी एक छोटीशी सेवा घेऊन आली होती. सेवा म्हणू शकत नाही, पण एक प्रार्थना घेऊन आली होती की जे आपल्या स्वामींसाठी आपण करू शकतो. स्वामी महाराज हे आपलं सर्वस्व आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्वामींवर अगदी मनापासून विश्वास ठेवणार ना, अगदी श्रद्धेपासून, किती पण वादळ आले, किती जरी वाटा बंद झाल्या, जग जरी, आयुष्य जरी शून्य झाले, सगळं जरी संपलं तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊन देऊ नका. स्वामी महाराज तुम्हाला आयुष्यामध्ये जी गोष्ट तुम्हाला वाटत नाही की मला मिळेल, ती सुद्धा मिळवून देतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत
तुम्हाला हेच सांगायचं होतं. तुम्हाला नाही सेवा करणं शक्य होत, पण ही छोटीशी प्रार्थना अगदी मनापासून करत जावं. स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना नक्कीच पोहोचेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.